नागपूरमध्ये अनिल देशमुखांच्या घराबाहेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे होर्डिंग्स, महाराष्ट्राचे दादा असा अजित पवारांचा होर्डिंगवर उल्लेख। देशामध्ये संविधान सुरक्षित नाही तर दलित समाज कसा सुरक्षित राहणार? काँग्रेस नेते नितीन राऊतांचा सवाल। प्रत्येक वेळी पुतळ्याचा अपमान करणारे माथे फिरू कसे काय निघतात? राऊतांचं वक्तव्य। ठाकरे गटाचे नांदेड शहर प्रमुख गौरव कोडगिरे यांचं अपहरण, पोलिसांनी गस्त लावल्यामुळे अर्ध्या तासात गौरव कोडगिरेंची सुटका, इतवारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। सरपंच संतोष देशमुख यांच्या गाडीचा पाठलाग करतानाचं दृश्य सीसीटीव्हीत कैद, काळ्या रंगाची स्कॉर्पिओ कार त्यांचा पाठलाग करतानाचा व्हिडिओतून दिसतंय। बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात नागपूरच्या नरखेडमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा, नरखेडमध्ये बंदची हाक दिली होती। जळगावच्या 40 गावमध्ये तहसील कार्यालयासमोर राष्ट्रीय करणी सेनेची निदर्शनं, बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी केंद्र सरकारनं बांगलादेशवर दबाव टाकण्याची मागणी केली। पालघरच्या तारापूरमधील रहिवाशांचा पोलीस ठाण्यात ठिय्या, डम्पिंग ग्राउंडवरील केमिकल माफियांवरती कारवाई न करता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर कारवाई, तारापूरकरांचा आरोप। लाचखोर न्यायाधीशांचा जामीन अर्ज सातारा जिल्हा न्यायालयानं फेटाळला, 5 लाखांची लाच घेताना न्यायाधीश धनंजय निकम जाळ्यामध्ये अडकले होते। जळगावमध्ये आधार केंद्र चालकांची जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शनं, खासगीकरण बंद करण्याच्या घोषणा दिल्या। आणखी 2 दिवस रेशन दुकानावरील धान्य वाटप रखडणार, लाभार्थ्यांची माहिती अपडेट करत असल्यानं धान्य वाटपाला फटका। वाशिम जिल्ह्यातही रेशन दुकानात नागरिकांना सर्व्हर डाऊनचा फटका, नवीन तंत्रज्ञान असलेली ई-पॉस मशीन देऊनही फटका बसत असल्यानं नागरिक त्रस्त। सर्व्हर डाऊनमुळे रायगड जिल्ह्यातील रेशन वाटप बंद, आणखी 2 दिवस ई-पॉस मशीन बंद राहणार असल्याची शक्यता, रायगडचे पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे यांची माहिती। लातूरमध्ये शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पीक विमा कार्यालयाला टाळं ठोकलं, चालू हंगामातील पीक विमा मिळाला नसल्यानं शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक। खुल्या बाजारापेक्षा सीसीआय कापसाला 1000 रुपये दर जास्त देत असल्यानं केंद्रापुढे कापूस शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा। नाशिकच्या लासलगावमधून जम्मू काश्मीर राज्यामध्ये प्रथमच मक्याची निर्यात, पोल्ट्री खाद्यासाठी 2600 टन मका रेल्वेनं जम्मू काश्मीरच्या बारी ब्राह्मणामध्ये पाठवला। सोयाबीन, मूग आणि उडदाच्या हमीभावानं होणाऱ्या खरेदीला मुदतवाढ, डिसेंबर अखेर विविध सरकारी संस्थांकडून ही खरेदी होणार, या निर्णयामुळे मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांना दिलासा। बीडमधील शिक्षक साजिद अली हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या 14 पैकी 12 जणांना जन्मठेप, बालेपीर भागामध्ये 2019 मध्ये साजिद अलींची हत्या करण्यात आली होती। पालघर जिल्ह्यातील वाडामधील गर्भवती महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती, वाडा ग्रामीण रुग्णालयात कोणतेही उपचार न करता ठाण्याला पाठवल्याचा गर्भवतीच्या कुटुंबियांचा आरोप। मासेमारी करताना जखमी झालेल्या मच्छीमाराला भारतीय तटरक्षक दलाची मदत, वेळेत उपचार मिळाल्यानं मच्छीमाराचा जीव वाचला, घटनेचा व्हिडिओ समोर। जळगावच्या धरणगाव तालुक्यात बस इलेक्ट्रिक पोलला धडकली, 28 प्रवासी जखमी, चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात। पालघर शहरात पिसाळलेल्या घोड्यानं 7 जणांचा चावा घेतला, घोड्यानं केलेल्या जीवघेण्या हल्ल्यामध्ये 16 ते 64 वयातील 7 जण जखमी, घोडा मालकाचा तपास सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।